पर्यंत बघूया की आपण काल परवापर्यंत काय बघितलंय. लीड आल्यानंतर जेव्हा आपण लीडला प्रेझेंटेशन देतो, कालच्या सेशनमध्ये आपण प्रेझेंटेशन कशा द्यायचं, कुठले टेक्निक बघायचे, हे 2 दिवस आपण बघितलेले. आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपण त्यातला काही थोडासा पार्ट आणि त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. बघा, लीडला कस्टमरमध्ये कन्वर्ट करणं एवढं सोपं नाही आहे. आपल्याला ह्या गोष्टी टप्प्यानंच कराव्या लागतात. या गोष्टी शांततेनं, संयमानं जेवढ्या करता येतील तेवढ्या आपण जर केल्या तर तुमच्या हातातली लीड कुठेही जाणार नाही. आय गॅरंटी यू, गॅरंटेड तुमची लीड कुठंच जाणार नाही. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की आपण एकतर खूप घाई करतो किंवा खूप कंटाळा करतो. 2 गोष्टी होतात. घाई आणि कंटाळा ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपल्या हातातले लीड जाते. याच्यामध्ये तिसरी अजून एक गोष्ट आहे. बघा, लक्षात घ्या, घाई, कंटाळा आणि डाऊट. घाई, कंटाळा आणि डाऊट या 3 गोष्टीमुळे आपल्या हातातली आलेली लीड जाते. आता हे कसं, तुम्ही म्हणाल की सर कसं? घाई, पहिल्यांदा तर आपण त्या लीडला समजून नाही घेत, त्याची थॉट प्रोसेस समजून नाही घेत आणि त्यानंतर मग आपण घाई करायला लागतो, कारण आपल्याला क्लोजिंगची घाई झाली ना, आपल्याला पैसे पाहिजेत. तर ती गोष्ट त्याच्या अँगलनं वेगळी आहे, त्याच्या अँगलनं ते चालत नाही. म्हणून आपल्याला तो पार्ट नको आहे. आपण जरा सेशनला रेकॉर्डिंगच सुरू करू. 9 जण आता जॉईन झालेत, ठीक आहे. ओमकेश सर, तुम्ही जॉईन झालाय का? ओमकेश सर, ओके, ठीक आहे. त्याचं पण माझ्याकडे रेकॉर्डिंग माझ्या अँगलनं सुरू आहे. बघा, आपल्याला घाई असते, लीडच्या संदर्भात काय चाललंय आपल्याला माहित नाही, तर तसं करून नाही चालणार. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. आपल्याला कस्टमरची, ओके, स्क्रीन ब्लर होतंय का रेकॉर्डिंग? सर एकदा, सर सॉरी टू इंटरप्ट यू, पण तुम्ही स्पॉटलाइट करा ना. तुम्हाला सारखी स्क्रीन कोणी स्पीकर ऑन केला तर आहे ना, चेंज होते. ओके, ठीक, एकच मिनिट जस्ट. ओके, आता नाही होणार. सो मी सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टी, घाई, कंटाळा आणि डाऊट, ह्या 3 गोष्टीमुळे आपण लीड घालवतोय. घाई, त्या लीड बाबतीत काहीही समजून न घेता आपण आपली स्तरा पुढं करत राहणे. जे आज तुम्हाला आजच्या ह्या सेशनमधून दिसून येईल. मी तुम्हाला काय होतंय, त्याचं सायकोलॉजिकल काय पॉईंट आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, हे सगळं 10 पॉईंटमध्ये घेणार आहे. थोडासा सेशन लांबेल कदाचित. तुम्हाला नंतर मी ह्याचा फोटो पण देणार आहे, ग्रुपवर फोटो पण शेअर करेन. तर गोष्टी समजून घ्या. दुसरी गोष्ट, कंटाळा. बघा, कंटाळा हा माणसाचा शत्रू आहे, आपण अगदी पहिलीपासून ऐकतोय. मुद्दा काय आहे, लीड आल्यानंतर लीडला फॉलो कोणी घ्यायचा? मी घेतो का तू घेतो का तो घेतो? त्यानंतर आता घ्यायचा का थोड्या वेळाने घ्यायचा का झोप घेऊन घ्यायचा? किंवा मग लीडला फॉलो करत असताना आपणच अगोदर डाऊट घ्यायचा डोक्यामध्ये, त्याने जर फोन नाही उचलला तर, त्याने माझा अपमान केला तर, त्याने मला अडचणीचे प्रश्न विचारले तर आणि मला सांगता नाही आलं तर. अरे, त्याला फोन करून तर बघ. नाही, ते नाही करणार. मनाचे विचार करून आपण आपल्याच मध्ये समजून घेतो की नको, जाऊ दे, आता नको. मुहूर्त काढतात लोक, कित्येक जण बघितलेत मी, मुहूर्त काढ बघत बसतात की आता ही वेळ आहे का. लीडला फॉलोअप करायची सगळ्यात चांगली वेळ पहिल्या 10 मिनिटामध्ये. लीड आल्याच्या पहिल्या 10 मिनिटात फॉलो करा. दुसरी चांगली वेळ 1 तासाभरामध्ये. ओके, सेम होत आहे.
ठीक, मी जर प्रयत्न करतो. जर आज आपण चेंज केलंय ना, रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते. जरा नेटवर्कचं पण इश्यू, वायफायवर चालू आहे तसं. ठीक आहे, फक्त समजून घ्या. आता आपण आज जरा ते माझ्या लॅपटॉपचा इश्यू झाला, जरा काल भिजलाय, त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय. अदरवाईज मी परत हे लॅपटॉपवर घेतलं असतं. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. फॉलोअप हा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, जर समजा तुमचं प्रेझेंटेशन झालंय, निगोशिएशन झालंय, ठरलंय, रेट बरोबर मध्ये, टर्म्स मध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आता तुम्हाला 2 गोष्टी एकत्र सुरू करायच्या आहेत. कसं करायचं ते सांगतो. ज्या व्यक्तीचा तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअपची एक सिक्वेन्स बनवा. तुमचा प्रोडक्ट काय आहे त्याच्या अनुषंगाने तुमची टाइमलाईन जर अनलिमिटेड असेल तर तुम्ही फॉलोअप घेण्यासाठी 21 दिवसाचा वेळ राखून ठेवा. 21 दिवस त्याला रोज एक व्हॉट्सअप मेसेज गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही करू शकता काय, एक रजिस्टर घ्या. प्रॉपर सांगतो तुम्हाला मी कसं करायचं ते. वाटलं त्याचा मी एक फोटो पाठवेल तुम्हाला. एक रजिस्टर घ्या. रजिस्टरच्या उजव्या बाजूला 21 कप्पे तयार करा. त्याला 21 दिवसात आपण काय काय मटेरियल पाठवणार आहोत ते मटेरियल पाठवलं की टिक करा. तुम्हाला नंतर मी याचा फोटो पण पाठवेल. याला तुम्ही जे रेग्युलर तुमचे व्हिडिओज असतील, तुमचे काही कंटेंट असतील, तुमचे काही शॉर्ट असतील, तुमच्या संदर्भात काही माहिती पेपरात वगैरे कुठे लिहून आलेली असेल ते कंटिन्युअस पाठवत राहा. याच्यामुळे त्याच्या मनाची तयारी होते. ते काय होतं मी तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहे. पण याला म्हणायचं नर्चरिंग. लिहून घ्या शब्द, नर्चरिंग. आजकाल शेतकरी सुद्धा खूप सारे रोप असतात की नाही, रोप ते डायरेक्ट तयार करत नाहीत, ते नर्सरीमधून घेऊन येतात. वांग्याचं रोप, मिरचीचं रोप हे घेऊन येतात. 1 रुपयाला वगैरे मिळतं. बघा, तो नर्सरीवाला काय करतो, बी लावण्यापासून 7 ते 8 दिवसामध्ये त्याला थोडंसं वर येईपर्यंत त्याची काळजी घेतो, निगा घेतो. आणि त्यानंतर ते निगा घेतलं गेलेलं रोप शेतकरी आणून आपल्या प्लॉटवर लावतो. त्या नर्सरीवाल्यानं काय केलंय, त्या रोपाची नर्चरिंग केली आहे. एका लेवलपर्यंत मोठं करून तुम्हाला दिलंय, त्याच्यामुळे ते रोप येतं. शेतकऱ्याने जर बी लावण्यापासून सुरुवात केली तर ते गडबड होईल. म्हणून हे नर्चरिंग करायची. तसं तुम्ही जे हे 21 दिवस त्याला व्हॉट्सअपवर रोज 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 मेसेज पाठवून जे त्याला आपल्या संदर्भात अपडेटेड ठेवणार आहात ना, त्याला म्हणायचं नर्चरिंग. आम्ही ही आमच्या बऱ्याचशा स्टुडंट बरोबर किंवा क्लायंट्स बरोबर ही सिस्टीम राबवतो. लीड आल्यात ना तर लीडला नर्चरिंग करून घेतो. ठीक. आता नर्चरिंग फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवून उपयोगाचं आहे का, तर नाही. 21 दिवसाचा तुम्ही फॉलोअपचा पिरियड घेतलाय ना, तर त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचा आज कॉल झालाय, एक 24 तास घ्या, 24 तासाने दुसरा कॉल करा. लिहून घ्या वाटलं तर. मीटिंग झाली आहे, प्रेझेंटेशन झालंय, त्याच्या 24 तासाच्या आत पहिला फॉलोअप घ्या. ठीक. आता त्या दुसऱ्या फॉलोअप मध्ये जर त्याने तुम्हाला परत सांगितलं की साहेब बघूया, मी विचार करतो, हे करतो, ते करतो, तर तुम्ही हे 24 तास द्या सोडून तिथून पुढे घड्याळ लावून घ्या आणि तिथून पुढे 3 दिवसाचा वेळ घ्या. तिथून पुढे 3 दिवसाने ह्याला परत फॉलोअप करा. आता इथे बरेच जण फोन उचलत नाहीत. तुम्ही त्याला रोज मेसेज पाठवताच आहात, पाठवताय मेसेज नर्चरिंग मध्ये, तर चेक करा की तो तुमचे मेसेज बघतोय का, सीन होत आहेत का. त्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तुम्ही त्याला एक परत फोन करा. जर फोन उचलला ठीक, नाही उचलला काय करायचं, एक ऑडिओ मेसेज पाठवायचा. काय, ऑडिओ मेसेज. सर नमस्कार, मी तुम्हाला 2 दिवस झाले फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याकडून फोन रिसिव्ह होत नाही, कदाचित आपण थोडे बिझी असाल, हरकत नाही सर, आपण पुढे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे कॉलवर बोलूया, धन्यवाद. काय पाठवायचंय, ऑडिओ मेसेज. त्याने तो ऑडिओ मेसेज प्ले केला की त्याच्या व्हॉट्सअपवर तो ऑडिओ मेसेज चालला पाहिजे. कितव्या दिवशी, 7व्या 8व्या दिवशी. इन केस जर त्याने समजा त्याच्या घरात काही डेथ झाली असेल, कुणी मृत्यू पावला असेल,
तर तो 15 दिवस फोन उचलणार नाही, लक्षात घ्या. 15व्या दिवशी म्हणजे गंगापूजन होईपर्यंत तो फोन उचलणार नाही, किंवा तुम्हाला निर्णय पण सांगणार नाही. कारण फोन करून काय सांगावं, घरात काय डेथ झाली म्हणून 21 दिवस नर्चरिंग कंटिन्यू करायची आहे. 15व्या दिवशी तुम्ही परत फोन केला, सर नमस्कार, आणि करत असताना पण त्याच टोनॅलिटीने. बऱ्याचदा लोक काय करतात, राग पाळतात मनामध्ये, माझा फोन 4 वेळेस उचलला नाही याकडून, आता मला राग आलेला आहे. नाही, तुमचा राग तुमच्या घरी ठेवायचा, तुमचा राग तुमच्या घरी, देणे घेणं नाही त्याच्याशी. त्या लीडकडून आपल्याला पैसे पाहिजेत, त्याच्यामुळे राग भीक माग गोष्ट नाही करायची लीड बरोबर. अनेक जण राग करतात, चुकीचं आहे 100%. त्यामुळे तो राग नाही करायचा. तुम्ही 15 दिवस झाले फोन केला, हा साहेब नमस्कार, माझ्या घरामध्ये माझे चुलते वारले होते, त्यामुळे मी तुम्हाला निर्णय काय सांगू शकलो नाही, आता बोलता येईल सर. असं आमच्या बरोबर झालेलं आहे खूप वेळेला. आमच्या वेगवेगळ्या क्लायंट बरोबर घडलेल्या गोष्टी. इव्हन काही लोकांची सेल सायकल 60 दिवस चालली आहे. 60 दिवसानंतर त्या लीडला जाग येते आणि मग ती लीड म्हणते, साहेब ते आपल्याला करायचंय. माझ्या बाबतीत तर असं आहे, लिटरली सांगतो, वर्ष लोक वेट करतात, वर्षभर. हा निलेश सर नमस्कार, गेल्या वर्षी ह्या दिवसातच तुम्हाला फोन केला होता, परत आपल्याला फोन करायचा. ठीक आहे, हरकत नाही. सर ते कन्सल्टेशन पॅकेज सुरू करायचं, किती फीस आहे. मग ओमकेश, मी जो उचलला तर मी ते सांगत बसत नाही, मग ओमकेश सरांकडे फॉरवर्डेड असतो. मग ओमकेश सर सांगतात, सर एवढी. अरे वा, एवढी फीस, गेल्या वर्षी तर एवढी होती. वाढली नाही सर फीस, वाढते, ऑब्व्हियसली वाढते. 3,000 आता आम्ही 50,000 पर्यंत गेलोय. मग येतात. याला आम्ही काय म्हणतो माहितीये का, भिजवून ठेवलेली लीड. तुम्ही लिहून घ्या, ह्या लीड सुद्धा तुमच्या कामी येणार आहेत. काय म्हणायचं, भिजवत ठेवलेली लीड. लीडला भिजवत ठेवा, काय होत नाही. जेवढी जुनी होईल तेवढी तुम्हाला जास्त पैसे देऊन जाईल, लक्षात ठेवा. जुनी झालेली लीड ही पैसे जास्त देऊन जाते. म्हणजे वैयक्तिक माझा अनुभव तसा आहे, तुमच्या बाबतीत सुद्धा. मनोज सर, खरी गोष्ट आहे. हेच नाव आहे, भिजवत ठेवलेली लीड. सो हा पार्ट आहे, काय विषय नाही, भिजवत ठेवा. आता तुम्हाला हे समजून घ्यायचे, तुमच्या मेंटॅलिटी साठी सांगतो. अनेक जण जे कंटाळा करतात ना, त्यांच्यासाठी सांगतो की फॉलोअप का महत्वाचं आहे. एक जस्ट वेट अ मिनिट, 1 मिनिटामध्येच मी येतो, कंटिन्यू करतो. ओके, चला आता आपण परफेक्ट आहोत. सो या भिजवत ठेवलेल्या लीड बरोबर ना फार भारी गोष्टी गमती घडतात. सो आता बघूया आपण पुढचा पार्ट. हा, आवाज कोणाच तरी माईक चालू आहे. ओमकेश सर जरा बघा, आवाज माझा चालू आहे, तो माईक बंद करा. 1 मिनिट. संतोष नांगरे म्हणून आहेत. हो, एकच मिनिट. ओमकेश सर, ठीक आहे. संतोष नांगरे सर, तुमचा माईक जरा बंद करा प्लीज. संतोष नांगरे सर, ठीक. सॉरी. येस, असू द्या. आता बघा, आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की फॉलोअप का महत्वाचा आहे. माझ्याकडे 10 पॉईंट आहेत. 10 पॉईंटमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्याबरोबर प्रत्येक पॉईंटमध्ये एक सायकोलॉजिकल ट्रिगर आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काय येईल, क्लॅरिटी. ॲज अ बिझनेस कोच माझं काम आहे तुम्हाला क्लॅरिटी देणं. कारण तुमच्या नजरेसमोर जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही ती गोष्ट पक्की करू शकता. ठीक. सो पहिल्यांदा, लोक फॉलोअप साठी का तयार असतात, किंवा लोकांना फॉलोअप का लागतो. पहिला पार्ट, पीपल नीड टाइम.
लोकांना वेळ लागतो. कशासाठी आणि का? तर याला म्हटलं जातं, हे टेक्निक आहे, सायकोलॉजिकल टेक्निक आहे, तुम्ही त्याला लिहून घेऊ शकता. याला लिहून घ्या, डिसिजन फटीग. काय म्हणायचं? डिसिजन फटीग. लोकांना, म्हणजे तुम्हाला सुद्धा ही गोष्ट घडत असेल, माझ्या बाबतीत सुद्धा घडते, निर्णय घ्यायला त्रास होतो. निर्णय घेताना जिम्मेदारी पण येते ना, म्हणून मग ती जिम्मेदारी नको असते, मग निर्णय घ्यायला त्रास होतो. त्यामुळे लोक काय करतात, वडिलांना विचारतो, भावाला विचारतो, पार्टनरला विचारतो, किंवा मग बायकोला विचारतो, किंवा मलाच विचार करायचा आहे अजून. इन्स्टंट निर्णय देत नाहीत. आणि मग इन्स्टंट निर्णय न दिल्यामुळे तुम्ही वेट करत राहता. हे नर्चरिंग 21 दिवस का लागतात? कारण याची मुळात सवय लवकर निर्णय घेण्याची नाहीच आहे, त्याची सवय आहे होती. त्याच्यामुळे त्याला काय होतं, त्याला कधी कधी इन्फॉर्मेशन जे मिळालेली असते ना तुमच्याकडून, ती प्रोसेस करायला वेळ लागतो. काही लोक स्लो लर्नर असतात, स्लो लर्नर, हरकत नाही, त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. काही काही गोष्टी लोकांना ना ऑप्शन चेक करायचे असतात, की मार्केटमध्ये बघून तर येऊया अजून काय. हे ठीक आहे, पटलंय मला, तुमची गोष्ट सगळी पटली आहे, पण माझी सवय काय, इतर ऑप्शन पण चेक करणे, ही माझी सवय. याला तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काहीच करू शकत नाही, त्याची सवयच ती आहे. त्यामुळे त्याला ते वेळ लागतो. कधी कधी त्याच्या आतमधला एक रेजिस्टन्स असतो, त्याला आपण इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतो. आपण पहिल्या सेशन मध्ये बघितलं की नाही, ब्रेनचे 3 पार्ट, त्याच्यातला जो रेप्टिलियन ब्रेन असतो त्याचा आणि लॉजिकल ब्रेनचा झगडा चालू असतो. त्यामुळे इथे इंटरनल रेजिस्टन्स येतो, की एक ब्रेन म्हणतं करूया करूया करूया, चांगलं ओके वाटतंय. हे रेप्टिलियन ब्रेन मध्येच म्हणणार, अरे थांब जरा, विचार करू दे. आणि हे त्याच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा असतो. आपल्याला वाटतं माझंच काय चुकलं काय की, मग मीच रेट कमी करू काय की, काय गरज आहे, हा त्याच्या डोक्यातला लोचा चालू आहे. अनेक जणांची चूक अशी होती माहिती का, लोकांना लगेच वाटतं अरे आपला रेट त्याला जास्त वाटला असेल, मग लगेच मेसेज करतात, सर तुम्हाला रेट कमी करून देतो, सर तुम्हाला डिस्काउंट देतो. गरज आहे काही गरज आहे? विनाकारण स्वतःचे विचार स्वतःच करायचे आणि विनाकारण ऑप्शन देत राहायचं. तुम्ही रेट कमी केला विनाकारणचा, तुमची इज्जत खलास, तुमची इज्जत संपली. मग तो म्हणणार ह्याचा हा होतं, म्हणजे हा खोटं बोलला आम्हाला, आणि मग आता हे खोटं बोललंय म्हटल्यानंतर तो म्हणणार अजून काय कमी होतं का बघा ना. परत इश्यू लेंदी झाला. म्हणून इथे तुम्ही हे लक्षात घ्या, काही लोकांना वेळ लागतो, नॅचरली वेळ लागतो. इथपर्यंत गोष्ट लक्षात आली? चॅट करून सांगा मला येस और नो मध्ये. ही गोष्ट लक्षात आली का परफेक्टली? ही तुमच्या डोक्यात गेलं का परफेक्टली, की पीपल नीड मोर टाइम टू प्रोसेस, पीपल नीड मोर टाइम टू वे ऑप्शंस. ठीक आहे, आगे जाएंगे. पुढचा पार्ट. दुसरी गोष्ट अशी असते की लोक, जसं मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं होतं, बिझनेस डिपेंड्स अपॉन रिलेशनशिप आणि रिलेशनशिप डिपेंड्स अपॉन इंटरेस्ट. किंवा इन्व्हर्सली बघू, एखाद्याचा तुम्ही इंटरेस्ट परफेक्टली ओळखला की त्यानंतर तुमची त्याच्याबरोबर रिलेशनशिप चांगली तयार होणार, आणि एकदा का रिलेशनशिप तयार झाली की तुम्हाला त्याच्याबरोबर बिझनेस सोपा जाणार. म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर एक ट्रस्टचं रिलेशनशिप बनवणं आहे. विनाकारण तो व्यक्ती तुम्हाला हो म्हणेल असं समजू नका. म्हणजे ह्युमन ब्रेन टेंड्स टू टेक डिसिजन्स इमोशनली. परचेसचे म्हणजे खरेदीचे डिसिजन सुद्धा माणूस इमोशनली घेतो, आणि मोठे मोठे सुद्धा घेतो. आता मी बाहेर होतो जरा, मिसेस आणि मी जरा बाहेर गेलेलो, तर सिट्रिऑन नावाची मला कार दिसली. सिट्रिऑन. मिसेसला म्हटलं बघ सिट्रिऑन कार आहे. म्हणजे ही कोणती कंपनी आहे आणि कधी आलेली आहे? तुम्हाला तर माहिती का सिट्रिऑन आलेली? अगं म्हटलं ही महिंद्रांनी टेक ओव्हर केलेली कंपनी आहे. आणि म्हटलं ह्या व्यक्तीनं, ह्या सेल्स पर्सननं सुद्धा ह्या कस्टमरला कार विकली, आणि तो व्यक्ती वकील होता. म्हटलं त्याने ती कार विकली, विचार कर ह्याचं कशा प्रकारे ह्याला कन्वर्ट केला असेल.
म्हणजे जी गाडी कुठेही दिसत नाही ती गाडी सुद्धा त्या सेल्स पर्सनने त्याला विकली आहे. इट टेक्स टाइम. आणि त्याने काय केलं, त्या सेल्स पर्सनने ह्याच्या बरोबर, ह्या कस्टमर बरोबर रिलेशनशिप बिल्डिंग केली. तुम्ही हे बघा, MLM वाले लोक वजन वाढवा, वजन घटवा, किंवा तुम्ही आमच्याकडे येऊन 1200 रुपये गुंतवा, मग आमच्याकडून दर महिन्याला तुम्हाला 12,000 रुपये मिळतील वगैरे वगैरे टाईप लोक हे काय करतात माहिती का? हे अगोदर वी आर अ फॅमिली, आम्ही तुमची जास्त काळजी करू. सगळ्यात जास्त काळजी MLM वाले करतात तुमची. उठलात का, जेवलात का सर, छान, कसे आहात, छान. बघा तुम्ही, ते तुमच्याबरोबर रिलेशनशिप पहिले तयार करतात. ज्याला तुमच्याबरोबर परफेक्टली सेल काढायचा आहे तो तुमच्याबरोबर रिलेशनशिप तयार करेल. मग तुम्हाला का होत नाही तयार? तुम्ही उठला की, हा साहेब नमस्कार, निलेश काळे बोलतो उद्योग नीतीमधून, तुम्ही आमच्याकडे कोर्स सुरू घेणार होता, मग काय झालं सर त्याचं? तो म्हणणार ठेव फोन. नो रिलेशनशिप, नो रिलेशनशिप, नो सेल. म्हणून पहिले तयार करा. काही जण असं म्हणतात, मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला व्हॉट्सअपवर की सर रिलेशनशिप तयार झाल्यानंतर लोक मग आपल्यालाच ब्लॅकमेल करतात की नाही निलेश सर होत नाही तर मग हे असं करा तसं करा. तुम्हाला असं वाटतं का की लोक ब्लॅकमेल करतात? रिलेशनशिप चांगलं तयार झालं की ब्लॅकमेल करतात? कोणाकोणाला वाटतं असं? त्याने येस म्हणून टाईप करा. रिलेशनशिप तयार झालं की लोक ब्लॅकमेल करतात, कमी करा रेट, सर्व्हिस जास्त द्या. मनोज सर परफेक्ट, सागर सर येस. अजून कोणाकोणाला वाटतं? प्रियंका मॅडम ओके येस येस बढिया, हां येस सर, हां. धनश्री मॅडम म्हणतात नो. आता बघा, ह्याला एक पर्याय आहे, याला एक पर्याय, फार भारी पर्याय. आपण ना आपली बाउंड्री कुठपर्यंत ठेवायची ठरवायचं. बघा, जर समजा तुम्ही 13,800 रुपये किंमत सांगितली, किंवा तुम्ही अगोदर काही गोष्ट सांगितली 15,800 तुमच्या प्रॉडक्टची किंमत सांगितली. एक तुम्हाला मी एक स्नायपर डिस्काउंट नावाचा एक प्रकार सांगतो. स्नायपर डिस्काउंट म्हणजे काय? छोटासा डिफरन्स ठेवा. मी तुम्हाला काल परवा सेशनमध्ये काय सांगितलं? प्राइस अँकरिंग. डीमार्ट मध्ये सुद्धा दोन प्राइस असतात, 1500 आणि 1350. 1500 वर फुली असते आणि 1350 डीमार्ट प्राइस. इथे ह्याने तुम्हाला ते दोन प्राइस का दिलेत माहिती का? तुमचा आत्मा शांत करण्यासाठी 1500 रुपये प्राइस लिहिली आहे. तुमचा आत्मा शांत व्हावा की नाही, इथे दोन प्राइस आहेत, हरकत नाही. मग तुम्हाला काय कोणती मिळेल? माझ्यासाठी खास, तुझ्यासाठी खास 1350, दे पैसे काढ. तर असं असतं. थोडंसं जरा सायकोलॉजिकल ट्रिगर तुम्ही पण ठेवत चला. थोडीशी बॅरियर ठेवायचं. आपण जी ऑफर करणार होतो थोडंसं ठेवायचं, जास्त नाही करायचं. काही लोक काय करतात माहिती का? आमच्याच इंडस्ट्रीमधले बरेच लोक, कोचिंग इंडस्ट्रीतले, 1.25 लाख रुपयाचा कोर्स 1200 रुपयात. किती? 1.25 लाख रुपयाचा कोर्स 1200 रुपयात. त्यात पण अर्ली बर्ड ऑफर 99 रुपयात. अरे काही ताळमेळ ठेवणारच का नाही दादा? किती पण देशील? एवढा डिफरन्स नाही चालत, थोडा बहुत डिफरन्स चालतो. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट करणं गरजेचं आहे. सो याच्यामध्ये बिल्डिंग ट्रस्ट असतो, कन्सिस्टन्सी ते तुम्हाला दिसते. आता बघा, तुम्ही फॉलोअप घेताय, त्याला काय दिसतं समोरच्याला की नाही हा व्यक्ती कन्सिस्टंट आहे. लोकांना ना भाव दिलेला आवडतो, लक्षात ठेवा. काय दिलेला? भाव दिलेला. कारण आजकाल कोण कुणालाच भाव देत नाही. कन्सिस्टंटली तुम्ही त्याला फॉलोअप घेत राहतात ना, तो मजा घेतो तुमची. केला की नाही फोन, उचलला नाही मी. तुम्ही जर त्याला मेसेज फोन व्हॉइस मेसेज फोन असं तुम्ही मिक्सचर करा. सारखं रोजच उठलं की फोन नका लावू. सकाळ संध्याकाळ नाही, असं नाही करायचं. दिस इज नॉट प्रोफेशनलिझम. आपल्याला प्रोफेशनलिझम ठेवायचं आहे, पण सातत्याने ठेवायचंय. म्हणून याला कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. ही सायकोलॉजिकल ट्रिगर आहे. त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक ट्रस्ट बिल्ड होत राहतो. मला सांगा, आपण ना तुमच्या शहरात, तुमच्या गावात तुम्ही फिरत असाल गाडीवर, कारमध्ये किंवा पायी, तुम्हाला सातत्याने काही वॉल पेंटिंग दिसतात, काही बॅनर्स दिसतात. भलेही तुम्ही त्या ब्रँडला कधीही ओळखलं नाही,
कधीही तुम्ही त्याच्याकडे गेला नाहीयेत पण तुम्हाला ते कन्सिस्टंटली दिसतं आहे मार्केटला. काही तुमच्याच एरियातले काही क्लासेस असतील, काही सिमेंटचे ऍडव्हर्टाईज असतील, काही सिम कार्डचे ऍडव्हर्टाईज असतील, तुम्ही काही ज्वेलर्सचे ऍडव्हर्टाईज असतील, काही कपड्याच्या दुकानाचे ऍडव्हर्टाईज असतील, तुम्ही त्यांच्याकडे कधीही गेलेला नाहीये कधीही, पण तुम्हाला त्यांची जाहिरात कन्सिस्टंटली दिसते. तुमच्या संदर्भामध्ये म्हणजे तुमच्या नजरेमध्ये त्याची इमेज तयार होतेच. मनोज सर तुमच्या अहिल्यानगरला माझे 2-3 क्लायंट येऊन गेले फक्त कोहिनूर मॉल बघण्यासाठी. त्या कोहिनूर मॉलमध्ये त्यांनी खरेदी पण केली पण फक्त कोहिनूर मॉल बघण्यासाठी आले. का तर कोहिनूर मॉलची सातत्याने कन्सिस्टंटली म्हणजे आता आज माझं वय 45 आहे म्हणजे मी लहान असल्यापासून कोहिनूर मॉलची कंटिन्युअसली ऍड पूर्ण मराठवाडाभर चालते. काय आहे कन्सिस्टन्सी. माझे 2 ज्वेलर क्लायंट येऊन पण गेले सर, त्यांनी खरेदी पण केली 30-30 हजार रुपयाची. रिझन कन्सिस्टन्सी. 1.25 लाख स्क्वेअर फुटाचा मॉल तयार केला त्यांनी. आणि कोहिनूर मॉलने म्हणजे बघा मी ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस अंबाजोगाईला म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचं गाव आहे, अहिल्यानगर पासून जवळपास 150 किलोमीटर, तिथे त्यांची होर्डिंग्ज असायची. कन्सिस्टन्सी. तुमच्या फॉलोअप मध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या लीडला ही कन्सिस्टन्सी बघायची आहे. यस सर. सेम जाहिरात हवी म्हणजे इथे ह्या फॉलोअपच्या तत्वात तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही दाखवत तुम्ही तयार राहा. तुमचा फोन ऑन ठेवा, तुम्ही त्याला फॉलोअप घेत राहा, तुम्ही त्याच्या टच मध्ये राहा. ज्या वेळेला त्याची गरज असेल त्यावेळेस तो तुमचा दरवाजा उघडणार. लिटरली सांगतो. माझ्याकडे काल परवा एक कुठली आली कोल्हापूरची एक कंपनी आलेली आहे. अजून त्यांची माझी डील फायनल होणं बाकी आहे. त्यांनी मला त्यांची रिक्वायरमेंट पाठवलेली आहे तर मी माझं पूर्ण ॲग्रीमेंट प्रपोजल त्यांना पाठवणार आहे. तो व्यक्ती म्हणे सर मी तुमच्या 2018 साली जे MBA चे कोर्स होते ते मी अटेंड केलेले आहेत आणि ते शिकून मी बऱ्याचशा गोष्टी केल्या, मला नोकरी पण लागली, आज मी त्या कंपनीत आहे आणि तुम्हाला त्या ओनर बरोबर बोलायचं आहे. म्हटलं मीच तुला ओळखत नाही. म्हणले सर तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतोय आणि आमचे ओनर आहेत, कंपनी प्रोफाईल ही आहे आणि आम्हाला आमच्या सेल्स टीम बरोबर हे काम करायचं आहे, तुम्ही करू शकता मला माहित आहे आणि बोला. आणि दुसऱ्या मिनिटाला माझ्याकडे तो नंबर आला आणि त्या ओनर बरोबर मी 30 मिनिटं बोललो. मी हे उदाहरण नाही सांगत, मी फक्त सांगतोय भिजवलेली लीड 6 वर्ष 6 इयर्स. आता ज्यावेळेस तो आलाय मी त्याला प्रपोजल दिलं मी त्याला 4 लाख रुपये पर इयर माझी कन्सल्टन्सी फीस. ओके डन आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा कन्सिस्टन्सी. इट शोज प्रोफेशनलिझम. पुढचा पार्ट हे लक्षात घ्या. लोक विसरतात. फॉलोअप काय घ्यायचा कारण लोक विसरतात. आजकाल झाले काय माहिती का बघा, क्रिकेट होतं पहिले टेस्ट मॅचेस 4-4 दिवस चालणारं क्रिकेट, ते आले वन डे मध्ये. वन डे पण सोडलं ते आले 2020 मध्ये. पहिले लोक 3-3 तासाचे सिनेमा बघायचे, आता 1-1.5 तासाची वेब सिरीज बघतात. पहिले लोक मोठा युट्यूबचा व्हिडिओ बघायचे, आता 10 सेकंदाची 20 सेकंदाची रील बघतात. लोकांचा जो अटेन्शन स्पॅन आहे ना तो फार कमी झाला. लोकांना दर 10 सेकंदाला काहीतरी नवी पाहिजे. इन्फॉर्मेशन इतक्या स्पीडनं येते आहे आणि इतक्या स्पीडनं येत असल्यामुळे आताच्या ह्या लीडचे ना जरा थोडंसं डिसिजन मेकिंग थोडी गडबड झाली जरा. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचंय की लोक विसरतात आणि आजकाल जरा जास्त विसरतात. तुम्ही ही थिअरी वाचून काढा. याला म्हणायचं एबिंगहाऊस कर्व. एबिंगहाऊस मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो, तुमच्याकडे स्पेलिंग लिहून घ्या. EIING एबिंगहाऊस HOUSE एबिंगहाऊस कर्व CURVE एबिंगहाऊस कर्व. गुगल करा.
तुम्हाला दिसून येईल. लोक 24 तासामध्ये त्यांना मिळालेली माहिती ही पुढच्या 24 तासामध्ये 70% विसरलेली असतात. तुम्ही दिवसभर काल जे काही केलंय की नाही, आता तुम्ही आठवा. जस्ट मी तुम्हाला एक्सरसाइज देतोय, तुम्ही आठवा. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडलंय. 100% गॅरंटीने सांगतो की तुम्हाला फक्त 30% गोष्टी आठवतील आणि 70% गोष्टी तुमच्या विसरल्या जातील. 70% गोष्टी तुम्ही विसरलेला आहात. हे तुमच्या बाबतीत घडतंय का? येस और नो मध्ये मला सांगा. काल तुम्ही सकाळपासून ज्या काही गोष्टी केल्या त्या आज मी तुम्हाला आत्ता विचारल्या ना, तर तुम्हाला फक्त 30% सांगता येणार आहेत. होतंय? हा. आणि त्या जे उरलेलं 30% तुम्हाला जे आठवते ना आत्ता ते अजून 8 दिवसाने ना, अजून 8 दिवसाने मी तुम्हाला विचारलं ना की ह्या तारखेला काय झालं होतं सांगा बरं दिवसभरात, तुम्हाला त्यातलं 1% आठवेल. 1% पण नाही, 0.01%. रिझन, आपला मेंदू ना हे स्टोरेज युनिट नाहीये, लक्षात ठेवा. पूर्वीच्या म्हणजे माझी 10वी 1996ची, आमच्या वेळेस असं होतं की पूर्ण पुस्तक पाठ करायचं आणि ते पूर्ण पुस्तक आठवून लिहायचं. सरकारच्या लक्षात आलं की ब्रेन इज नॉट अ स्टोरेज युनिट, ब्रेन इज ओनली प्रोसेसिंग युनिट. सो त्यांनी मग सिलेबस चेंज केला. तसं तुम्हाला असं वाटत असेल की कस्टमर माझे ती लीड जी आहे मला लक्षात ठेवेल, मी सगळं सांगितलेली इन्फॉर्मेशन सगळी त्याला पाठ आहे. नाही, लिटरली त्याला काही लक्षात नाहीये. तुम्ही ओरली सांगितलेलं काहीच लक्षात नाही. तुम्ही त्याला जे पाठवले रिटर्न मध्ये डॉक्युमेंटेशन तो उघडून बघत नाही. तो तुमचा नंबर पण त्याने सेव्ह केला नसेल ना. हा साहेब कुठून बोलताय? हा 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 हो आपण बोललो होतो नाही का. ही कंडिशन आहे आज. म्हणून तुम्हाला फॉलो घ्यावा लागेल. कारण मेमरी ड्रॉप्स ही सिस्टीम आहे. मेमरी लॉस होते. तो तुम्हाला वाटत असेल सर हे उगाच होतं ना, मेमरी लॉस होते, लोकांची लक्षात राहत नाही, हे चुकीचं आहे ना. नाही, ही मनुष्याला मिळालेलं वरदान आहे की माणसाचा मेंदू पाठीमागची मेमरी साफ करत चालतो. तसं झालं नसतं ना, आपला मेंदू हँग झाला असता. माझ्या बरोबर 12वीला हे घडलं होतं, ते आत्ताही मला कडक पूर्ण आठवत असतं ना, तर मी त्याच टेन्शन मध्ये बसलो असतो. पण निसर्गाने आपल्याला ती सुविधा दिलेली आहे की ते विसरत चालतं. पण क्लोजिंग बाबतीमध्ये वाईट आहे. आपल्याला लोकांना फॉलोअप सांगावा लागतो. सर आठवलो का मी तुम्हाला? हा आता आठवलो. त्यासाठी तुम्हाला फॉलोअप करायचा प्रॉपर पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आला असेल. आता पुढचा पाठ. आता बऱ्याचदा काय होतं की आपण पहिला फॉलोअप घेतला किंवा त्याला आपण पहिल्यांदा बोललो, त्याला प्रेझेंटेशन दिलं, त्याने तुम्हाला काहीच सांगितलं नाही. प्रेझेंटेशन मध्ये ऐका, प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही त्याला सगळ्या गोष्टी सांगितला, त्याने तुमच्या बरोबर निगोशिएट पण केलंय. आता निगोशिएशन झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं? निगोशिएशन झालं, रेट ठरला, सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्याला वाटतं लगेच त्याला पैसे पाठवावे, अकाउंटला ट्रान्सफर करावे. खट्ट. तो म्हणतो वेट का तर एवढ्या गोष्टी आहेत ना त्याच्या एवढ्या गोष्टी आहेत. मग त्याने वेट करा म्हणलं की आपला जीव खालीवरी. आपली आत्मा तळमळ करते. का सांगत नाही. अरे बघा, तुमच्या बरोबर त्याने डिस्कशन केलं, तुम्ही त्याच्याकडून त्याने प्रेझेंटेशन घेतलं तुमच्याकडून, तो तुमच्या ऑफिस मधून तुमच्या शॉप मधून घरी चालला, जात असताना त्याच्या बाईकचा झाला ऍक्सिडेंट, त्याचा तुटला पाय, फ्रॅक्चर झाला. आता तो घरी जातोय तर पाय फ्रॅक्चर झाला. त्याने तुम्हाला भलेही यस सांगितलंय, पण त्याला इथून उचलला हॉस्पिटलला नेलाय. काय केलंय त्याने? यस सांगितलंय, खरेदी करूया, उद्या मी येतो, पेमेंट करतो वगैरे. त्याच्या अकाउंटला 2-5 लाख पेमेंट असेल, पण झाला ऍक्सिडेंट, मोडला पाय, गेला दवाखान्यामध्ये, तिथे दिलं बिल डॉक्टरने, 50,000 रुपये बिल भरा, पैसे भरा आणि इथं रेस्ट करा 4 दिवस.
आता तो तुमच्याकडे येणार का सांगा बरं? त्याने भले तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, पण जाताना त्याचे सर्कमस्टान्सेस चेंज झाले. त्याचा मोडला पाय किंवा त्याच्या घरात झाली डेथ. आता तो तुमच्याकडे जसं त्याने प्रॉमिस केलेलं आहे तसं तो तुमच्याकडे येणार का? नाही. त्याचं टंगडं तुटलंय, तो कसा येणार? त्याचे काय झाले? सर्कमस्टान्सेस चेंज झालेत. त्याची परिस्थिती तुमच्याकडून जातानाच बदललेली आहे आणि तुम्ही माहित नाही. तुम्हाला वाटतं अरे राम, का उचलत नाहीये फोन, का उचलत नाहीये फोन. त्याचा पाय तुटलाय, त्याच्या घरात कोणतरी गेलंय किंवा त्याच्या घरात काहीतरी अजून चांगली घटना घडली आहे. त्याला त्याच्या मुलाचा कुठेतरी नंबर लागलाय, त्याच्या मुलाचा IIT खरगपूरला नंबर लागलाय आणि त्याला उद्याच निघायचंय. तो त्या जल्लोषामध्ये आहे की अरे वा वा वा, मुलाचा नंबर लागलाय, चला मी उद्याचं फ्लाईट बुक केलंय, उद्या मी इथून खरगपूरला जायला निघणार. तुम्ही फोन करताय, सर नमस्कार, आपण तुम्ही येणार होतात ना? अहो साहेब, मी इकडे खरगपूरला आलोय, आता मी 8 दिवसांनी येणार. लोकांचे सर्कमस्टान्सेस चेंज होतात आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यस मनोज सर, आपला डोकं निगेटिव्ह विचारामध्ये जास्त. का? भीती. आपल्या मनात भीती आहे ना की जातो की काय. आणि त्याने थोडस आपल्याला जर टाळलं ना, आपल्याला वाटतं गेला, मला वाटलंच होतं जाणार. तुमचं वाटणं ठेवा बाजूला. ह्याला म्हणायचं रिसन्सी इफेक्ट. लिहून घ्या, रेसन्सी इफेक्ट. RECENCY, रेसन्सी इफेक्ट. म्हणजे लोकांचे सर्कमस्टान्सेस चेंज होतात. हा एक मानसशास्त्रीय पार्ट आहे, सायकोलॉजिकल ट्रिगर. तुम्हाला हा पाहिजे. ठीक, आगे जाएंगे. फॉलोअप का करायचा? आपण फॉलोअप का करायचा ह्या मुद्द्यावर बोलतोय ना. फॉलोअप का करायचा? रिझन याच्यामध्ये तुम्हाला दाखवता येतं की मी तुमची किती काळजी करतो. मी तुमची काळजी करतो ही गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. लोकांना हे दिसलं पाहिजे की तुम्ही काळजी करता. काय झाले माहिती का, आजकाल जगामध्ये ना एकमेकांची काळजी घेणं हे जवळपास संपल्याच जमाय. त्याच्यामुळं जेव्हा लीडला हे दिसतं की मी समोरच्याला भाव दिलेला नाही, मी त्याला समोरच्याला काहीही प्रॉमिस केलेलं नाही, तरी हा माझी काळजी घेतोय. तुम्ही पहिल्या फॉलोअप मध्ये, दुसऱ्या फॉलोअप मध्ये, त्याने पहिल्या फॉलोअप मध्ये सांगितलं, समजा हा सर्कमस्टान्सेस मगाचा, अहो सर नमस्कार, मी येणार होतो परंतु माझा पाय तुटला, माझा पाय फ्रॅक्चर झाला. अच्छा, आता तुम्ही लक्षात ठेवलंय, तुम्ही तुमच्या बायोमध्ये लिहिलंय. जसं आपण बायो सांगितलं की नाही, काल मी तुम्हाला बायो सांगितला कसा लिहायचा, तसं बायोमध्ये लिहून घेतलं की सरांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेस थर्ड फॉलोअप घ्याल, 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी, त्यावेळेस सगळ्यात अगोदर फोनवर म्हणाल, सर नमस्कार, कसे आहात, कशी आहे तब्येत, कुठल्या हॉस्पिटलला आहात सर? नाही मी तिकडे येणार होतो आज म्हणून तुम्हाला विचारलं, कुठल्या हॉस्पिटलला आहात? त्याने सांगितलं की XYZ हॉस्पिटल. ओके सर, ठीक आहे, मी येणार आहे, थोड्या वेळात येतो, जरा भेटूया. ठीक आहे, हॉस्पिटलचे व्हिजिटिंग आवर्स काय सर? हे अच्छा ओके ठीक आहे, हरकत नाही. इथे तुम्ही थर्ड फॉलोअप मध्ये त्याची परिस्थिती लक्षात घेतली, तो हॉस्पिटलला हे लक्षात घेतलं आणि त्याला सांगितलं की मी येतोय व्हिजिटला, मी येतोय चेक न्यायला. विचारलंय का तुम्ही? नाही, व्हिजिटला येतोय. काय दिसलं? केअर. काय दिसलं? केअर. आणि एकदा का त्याने हे बघितलं की तुम्ही काळजी करताय, त्यावेळेला त्याला हे लक्षात येईल की याच्याबरोबर आपण डील करू शकतो. का? इंटरेस्ट बघितला, त्याचा इंटरेस्ट काय? माझी काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही काळजी घेतली, रिलेशनशिप बिल्ड झालं. आता तुम्ही त्याला समजा जाताना बुके घेऊन गेलाय किंवा त्याला एक सफरचंद 1 किलोवर घेऊन गेलाय, आणि तो बरा झाला आणि त्यानंतर मग तुमची बॉन्डिंग चांगली झाली आणि मग तुम्हाला, हा सर झालोय बरं का, बरा आज येतो संध्याकाळी. आता तुम्ही ते कोटेशन तयार करून ठेवा. अरे दाद्या, त्या कोटेशनमध्ये 500 रुपये त्या सफरचंदाचे पण लाव, तो देणार.
तो देणार का? रिलेशनशिप बिल्ड झालंय. तुम्हाला वाटतं की नाही, जर समजा तुम्ही ह्या प्रकाराने त्याच्याबरोबर चांगलं नर्चरिंग तयार केले आणि कोटेशन मध्ये 200 रुपये जास्त लावले, देणार यस का नाही देणार? नो. का? टाईप करून सांगा. देणार का नाही देणार? त्याला दिसलंय की हा अरे विचारले बरं का नाही, काळजीपूर्वक विचारलंय कशी आहे तब्येत, काय वगैरे वगैरे. नाही तर तुम्ही तिसऱ्या दिवशी परत फोन केलाय, सर नमस्कार सर ते काय झालं आपण म्हणला होता. तो म्हणणार अरे राम ह्याला पैशातच पडले आणि मी कुठल्या परिस्थितीमध्ये, तू का विचारतोय दाद्या. पण तुम्ही उलटा केलाय. हा सर कुठे आहात, कशी आहे तब्येत, टेक केअर सर टेक केअर, आपण काही नाही कुठे जात नाहीयेत. आणि परत तुम्ही फोन ठेवल्यानंतर परत व्हॉट्सअप मेसेज, सर काळजी घ्या, ईश्वराचरणी प्रार्थना तुम्ही लवकर बरे व्हावे. त्यालाही वाचून बरं वाटेल. सो लोकांना काळजी घेतलेली आवडते, त्यासाठी फॉलोअप घ्या. त्यासाठी फॉलोअप घेणं खूप आवश्यक आहे. येतं लक्षात? ठीक आहे, आगे जाएंगे. आता कधी कधी काय असतं माहिती का, त्याच्या डोक्यात तुम्ही प्रेझेंटेशन दिलंय त्याला, मान्य आहे. लिटरली तुम्हाला सांगतो, हे मी खूप जणांचे फॉलोअप, आता मी रोजच फॉलोअप कॉल ऐकतो. माझे 5-6 क्लायंट असे आहेत ज्यांचे फक्त मला फॉलोअप कॉल्स, इनिशियल कॉल, सेकंड फॉलोअप, थर्ड फॉलोअप, 11वा फॉलोअप, 12वा फॉलोअप ऐकायचे असतात. मी रोज किमान 100 ते 125 कॉल ऐकतो, रेकॉर्डिंग ऐकतो केवळ. त्या रेकॉर्डिंग मध्ये समजा आम्ही वेबिनार घेतलाय, 1 तासाचा वेबिनार त्या व्यक्तीने अटेंड केलाय, आपण फॉलोअप करताय. समजा टेलिकॉलर, सर नमस्कार तुम्ही आमचा काल वेबिनार अटेंड केला, तुम्हाला सगळी माहिती कळाली? हो सर कळाली. सर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या? तो म्हणतो सर मी हा मुद्दा कळला नाही हो. आता 1 तास त्याने वेबिनार अटेंड केलाय, पण 1 तासाभरामध्ये, नीट लक्षात घ्या हा पॉइंट कसा आहे तो, 1 तासाभरामध्ये त्याचं अटेन्शन तुमच्याकडे किती होतं? असं तर होणार नाहीये ना की 1 तासभर तो असा पूर्ण फोकस्ड राहिलाय. त्या 1 तासामध्ये तो पहिले 5 मिनिटं फुल फोकस्ड आहे. पुन्हा त्याला कळलं की हा पॉइंट पुढचा महत्वाचा नाही एवढा, तो इकडे बोलणार तिकडे बोलणार, हे बघणार ते बघणार, इकडचं तिकडे. आणि असं करत करत 60 मिनिटापैकी 40 मिनिटं तो लक्ष देणार नाही, 20 मिनिटं कसं बसं फोकस्ड राहील. हे होतं का नाही तुमच्या बरोबर सांगा? भले तुम्ही त्याला समोरासमोर बसून सगळं समजून सांगताय, पण काही गोष्टी तो त्याच्या वरून जातात. त्यातल्या त्यात आकडेवारी ही जी गोष्ट आहे की नाही, आकडेवारी, पर्सेंटेज किंवा अजून किचकट गोष्टी तुम्ही ज्या त्याला समजून सांगता, टेक्निकल, ते त्याच्या डोक्याच्या वरून गेलेलं असतं. याला काय म्हणतात माहिती का? ह्याला भाषेत शब्द एक प्रॉपर शब्द आहे, याला म्हटलं जातं इन्यूमरसी. लिहून घ्या, इन्यूमरसी. INNUMERCY, इन्यूमरसी. याला म्हणायचं इन्यूमरसी इफेक्ट. स्पेलिंग परत सांगतो, INNURMERCY, इन्यूमरसी. लोकांना टेक्निकल गोष्टी नीट लक्षात येत नाहीत, आकडेवारी गडबड होते, पर्सेंटेज गडबड होते. मग आपल्या सांगण्यात आपल्याला माहिती असतं की हे मी सांगतोय परफेक्ट सांगतोय, अरे पण त्याच्या मेंदूत घुसतंय का? नाही घुसत आहे. मग त्याचा मेंदू काय करतो? दुर्लक्ष. मग आपण फॉलोअप घेतला, मग आपण फॉलोअप मध्ये विचारलं, सर तो पर्सेंटेज तुम्हाला कळलं का? नाही हो सर, ते जरा लक्षात नाही आलं, मी ऐकत होतो पण मला कळलं नाही. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. हे जे उरलं सुरलं साफ करायचं काम जे असतं की नाही, हे फॉलोअप मध्ये करावं लागतं. म्हणून फॉलोअप महत्वाचा आहे. त्याचे काही टेक्निकल प्रश्न असतात, तुम्ही भले त्याला प्रेझेंटेशन दिले पण तरीही त्याचे प्रश्न असतात. का? तर हे त्याचा मेंदू तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये नीट ऍक्टिव्ह नव्हता. म्हणून पहिल्या फॉलोअपला, दुसऱ्या फॉलोअपला, तिसऱ्या फॉलोअप पर्यंत गोष्टी साफसफाई करायची असते. म्हणून फॉलोअप महत्वाचे. इथपर्यंत लक्षात आले? चलो सांगा, इथपर्यंत लक्षात आले? येस, नो, मला पटपट सांगा टाईप करून. बऱ्याच जणांची येस नो येत नाही. ओके, चलो आले. बऱ्याच जणांची येस 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 आले, म्हणजे ऍक्टिव्ह आहात बरेच जण.
तरी बरेच जण इनॅक्टिव्ह दिसत आहेत मला. अरे तुम्हाला माझं पण सेशन बोर होत आहे का? नाही. ओके चलो आगे जाएंगे. 7वा पॉइंट. आता अजून पुढचा एक पार्ट. आजच मी एका आमच्या टेलिसेल्सला बोलत होतो. ते म्हणले सर आपली फेसबुकला तर ऍड आहे वगैरे वगैरे, आता मी फॉलोअप घेते पण समोरचा व्यक्ती कदाचित फोन उचलत नाहीये वगैरे वगैरे. म्हणलं ठीक, आपली ऍड फेसबुकला आहे. हो. आता मग तुम्हाला हा अनुभव आला असेल कदाचित. समजा तुम्ही फेसबुकवर एखादी कार तुम्ही घेण्याचा विचार करताय. समजा तुम्ही टाटाची नेक्सॉन घेण्याचा विचार करताय आणि तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला फेसबुक उघडताय तेव्हा तुम्हाला टाटाची नेक्सॉन कारचीच ऍड समोर दिसते. आता जसं फेसबुकच्या अल्गोरिदमला हे कळतं की तुम्हाला गाडी घ्यायची आहे आणि तुम्ही बघताय गाडी सध्या, त्यावेळेला काय करतं फेसबुकचं अल्गोरिदम, तुम्हाला हुंडाईची पण ऍड दाखवणार, तुम्हाला मारुतीची पण ऍड दाखवणार. तुम्हाला हे तुमच्या बरोबर होतं का? बरं तुम्ही फेसबुकला सोडून युट्यूबला गेले, युट्यूबला सुद्धा तिथे तशाच ऍड. फेसबुक उघडलं तिथं तशा ऍड, इंस्टाग्राम उघडलं तिथं तशाच ऍड, गुगलमध्ये काही वाचायला गेलं तिथं तशाच ऍड. होतंय ते बरोबर तुमच्या बरोबर घडतंय. हे याला अल्गोरिदम, याला अल्गोरिदम म्हणतात. आणि ही जी सिस्टीम उभी राहिलेली पूर्ण सिस्टीम ही या अल्गोरिदमवरच चालते. बर, आता हा अल्गोरिदममुळे काय होतं की त्या व्यक्तीला दुसऱ्या पण तुमच्या कॉम्पिटिटरची ऍड दिसते. बरोबर. तर आता जर समजा त्याने दुसऱ्या कॉम्पिटिटरची ऍड बघितली आणि त्याने त्याला पण संपर्क केला आणि त्याच्याकडून पण प्रेझेंटेशन घेतलं आणि त्याने पण तुमच्यासारखाच फॉलोअप घ्यायला सुरुवात केली, तर आता त्याच्या फॉलोअप पेक्षा तुमचा फॉलोअप स्ट्रॉंग पाहिजे. म्हणून कारण लोक, इथे मी तुम्हाला जसं सांगितलं, ती लोक ऑप्शन बघण्यासाठी फिरत असतात. म्हणून तुमचा फॉलोअप स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही जर कंटाळा केला, जाऊ दे बघू उद्या, तुमच्या कॉम्पिटिटरला फोन केला, साहेब नमस्कार तुम्ही आमची ऍड सर्च केली होती, हो हो, मग त्याचं गुलुगुलू झालं आणि त्याने जर त्यांना क्लोज करून टाकलं, तर तुमच्या हातातला चांगला चान्स गेलेला आहे. आता तुम्ही काहीच करू शकत नाही. सो कॉम्पिटिटर पेक्षा पुढे राहण्यासाठी तुम्हाला फॉलो करणं महत्वाचं आहे. लक्षात आलं आहे? स्टे अहेड ऑफ कॉम्पिटिटर्स. याला म्हणायचं बीइंग टॉप ऑफ द माइंड. काय म्हणायचं? बीइंग टॉप ऑफ द माइंड. ही स्ट्रॅटेजी आहे, लिहून घ्या. स्ट्रॅटेजी काय? बीइंग टॉप ऑफ द माइंड. हे लक्षात राहिलं ना, तो तुम्हाला विसरणार नाही. भले तो काय करेल, तो जर जास्तच हुशार असेल ना, तो जाईल पण, इकडे पण जाईल, तिकडे पण जाईल, तिकडे पण जाईल. सगळ्या गोष्टी 4 ठिकाणी तो बोट ठेवेल. पण तुम्ही त्याच्या लक्षात तरी राहणार किमान. त्याच्यासाठी आपल्याला फॉलोअप महत्वाचा असतो. ठीक आहे, आगे जाएंगे. चलो. आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, सगळेच लोक जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं, तो ट्रायंगल काढून की 3% आणि 7% मधले लोक हे वार्म असतात. तुमच्या बाबतीमध्ये पूर्ण पॉझिटिव्ह असतात, परंतु ते पण कधी कधी कंटाळखोर असतात, कधी कधी कंटाळ करू शकतात. तुम्ही फॉलोअपच नाही घेतला आणि त्याच्या लोकांतून विसरलं, भले तो तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, तुमच्याकडे येण्यासाठी तयार बसलेला आहे, परंतु तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणला चला, तुम्ही काय केलं? गृहीत धरलं की तो आपलाच कुठे जाणार आहे आणि त्याच्या पण डोक्यातून विसरून गेलं. म्हणजे दोघे पॉझिटिव्ह आहेत, फक्त प्रपोज केलं नाहीये, एकमेकांना प्रपोजच केलं नाहीये. होणार आहे का गोष्टी? रिलेशनशिप पुढे जाणार आहे का? दोघे पॉझिटिव्ह आहेत, दोघांनाही करायचंय, पण कुणी आग पुढे यायचं? कुणीच पुढे येत नाही, राहून गेलं, संपला विषय. लीड ह्या कस्टमर मध्ये कन्वर्ट होण्यासाठी तयार असतात, फक्त कुणी ऍक्शन घ्यायची ह्या एका गोष्टीमुळे राहून जातात. म्हणून तुम्हाला आपल्यासाठी ते तयार करायचंय. आणि इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्या. जर समजा तो असं पॉझिटिव्ह आहे,
तो तुम्ही त्याला प्रपोज पण केलंय, तुम्ही त्याला गेलाय पण, म्हटलाय पण, वगैरे वगैरे, त्यावेळेस तुम्ही त्याला बऱ्याच गोष्टी फॉलोअपमध्ये बोलू शकता. त्यातला हा इफेक्ट तुम्ही दाखवू शकता त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट. तो पॉझिटिव्ह आहे, ऐका, पॉझिटिव्ह आहे, इतरांकडे जाणार पण नाहीये. पण तुम्ही तुमच्याकडे येण्यासाठी तो काय करतोय, वेळ घेतोय. बघू ना करूया नंतर, माझ्या सध्या हे नाहीये, पैसे पण आहे, गरज पण आहे, सगळं तयार आहे, फक्त तो वेळ काढूपणा करतोय. मग त्याला फोमो दाखवा, फिअर ऑफ मिसिंग आउट. सर जर झालं नाही ना तर असं रेट वाढू शकतात, बॅच भरू शकते, किंवा आमची ही ऑफर संपू शकते. तुम्ही बघा, त्या विचार करा. याला म्हणायचं फिअर ऑफ मिसिंग आउट. अशा लोकांना हे दाखवायचं, कारण हे बसलेले तो तुमच्यासाठीच तयार आहेत. हे फक्त उगाच वेळ काढूपणा करतायत. आणि हा वेळ काढूपणा करू नये यासाठी अर्जन्सी क्रिएट करा. सर तुमच्या हातातून गोष्ट जाईल बरं का. जसं मी तुम्हाला काल, आता ते ऍक्च्युली लॅपटॉप आपला बिघडला म्हणून विषय झालाय, याला लॉस अवर्जन असं म्हटलं जातं. त्यातल्या 4 स्लाइड मला तुम्हाला दाखवायच्या राहिल्यात. खरं तर लॉस अवर्जन ही टेक्निक लिहून घ्या, त्या आपल्या कालच्या स्लाइड मध्ये होती. लॉस अवर्जन, LOSS अवर्जन, AVERSION. रिपीट करून सांगतो, ही टेक्निक आहे, सायकोलॉजिकल टेक्निक आहे, जी ही आपण लीड बरोबर वापरू शकतो. लॉस, LOSS अवर्जन, AVERSION, लॉस अवर्जन. हे दाखवायची की सर तुम्ही तुमचा हा होणारा लॉस जो आहे की नाही, होतोय, वेळ जातोय, तुमचा लॉस होतोय, हे टाळण्यासाठी हे करू शकता. तुमचा लॉस होतोय जास्त, लोकांना फायदा होण्यापेक्षा ना माझं नुकसान वाचतंय ना, हे ते जास्त महत्वाचं आहे. B2B सेलमध्ये तर हे नुकसान वाचवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण त्यांना प्रॉफिट येत असतं. सर माझं नुकसान वाचवा. आमच्या बरोबर अनेकदा गोष्टी घडतात तशाच, की सर सिस्टीम लावून द्या बरं. काय होतंय, आम्ही स्टाफ घेतला, एवढा सगळा स्टाफ आहे, एवढं सगळं आहे, हे लोक नीट कामच नाहीत करत, किंवा लॉस होतोय आमचा इथे यांच्याबरोबर. लॉस आवश्यक, हे गोष्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला फॉलोअप करणं आवश्यक आहे. तुम्ही फॉलोअप कशासाठी करायचा, टू कन्व्हर्ट वॉर्म लीड इनटू ऍक्शन. चलो आता पुढचा पार्ट, का कन्व्हर्ट करा, का फॉलोअप करायचा, त्याचं कारण नंबर 9, रिझन नंबर 9 काय, लीड मे बी बिझी. बऱ्याचदा ना काय होतं, लीड तुमच्या समोर आली आहे, बसली, तुम्ही किंवा त्याला फोन केलाय, किंवा तुम्ही त्याला पाठवलंय, कोटेशन पाठवलंय, पण तो कदाचित त्याच्या वेगळ्याच कारणास्तव बिझी असेल. कारण हजाव्यात. त्याच्या घरात लग्न आहे, त्याच्या घरात वास्तुशांती आहे, त्याच्या घरात कुणी आजारी आहे, त्याच्या कंपनीमध्ये काही मोठं ऍक्सिडेंट झालाय, किंवा तो कुठल्या तरी वेगळ्या धुंदीत आहे, तो परदेशाला जाणार आहे, त्याच्याकडे कुठे पाहुणे आलेले आहेत परदेशी वगैरे, तो बिझी आहे. ही इज टू बिझी. तुमचा फोन उचलायला तो वेळ नाहीये त्याला, तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायला पण तुला वेळ नाहीये. आता रिझन तुम्हाला, कारण दुपारचीच घटना सांगतो. माझ्या मिहुनीने मला मेसेज करून ठेवला की असं आहे, हे करायचंय. आता मी स्वतः बिझी होतो, मला त्या एका ओळीचं मेसेज त्यांना टाईप करायला वेळ नाही भेटला. संध्याकाळी त्यांचा मेसेज आला की का हो निलेश फार बिझी होतात का. मी नंतर मेसेज केला आहे, आता सेशनला येण्याच्या पूर्वी, हो जरा बिझी होतो खूप, आता बोला. असू शकतो ना मनुष्य बिझी, तसं तुमच्या लीड सुद्धा बिझी असू शकतात. ज्या वेळेला तुम्ही त्यांना विचारलंय त्यावेळेस. इथे काय चुकतं माहिती का आपलं, वी अज्युम. लिहून घ्या, अज्युम म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायचंय, डू नॉट अज्युम. आपण ना आपल्या मनामध्येच सगळ्या गोष्टीची अशी मनोरे बांधत असतो. अच्छा हे झालं असेल, हे झालं असेल, हे झालं असेल, हे झाले असेल, ते झालं असेल, आणि आपणच त्याच्या बाजूने आपणच विचार केला असतो. अच्छा मग त्यानं असं केलं असेल तर, मग त्यानं असा विचार केला असेल तर, अरे दादा त्याला बोल सई. असं तुमच्या बरोबर झालंय का मला सांगा बरं.
तुम्ही अज्युम केले बरं का, तुम्ही अज्युम केले की नाही असं झालं असेल तर झालं असेल, आणि ज्यावेळेस तुमचं बोलणं झालंय त्यावेळेस परिस्थिती पूर्णच उलटी आणि तुमचं अजम्पशन जे होतं की नाही ते पूर्णच ब्रेक झालं. अच्छा असं होतं का, नाही नाही मॅडम मी जरा वेगळंच समजलंय, मला वेगळंच वाटलं होतं. तुम्हाला का वेगळं वाटतंय? कारण तुमचा ब्रेनची सवय आहे अज्युम करण्याची. सो डू नॉट अज्युम. विनाकारण आपल्या मनामध्ये मनोरे बांधायचे नाही. तुम्ही म्हणाल सर आपण काय संन्याशी आहेत काय, आपण माणूस आहोत शेवटी, आपल्या मनामध्ये तसे विचार येणारच, नाही येऊ द्यायचे. प्रॉपर जो क्लोजर असतो की नाही तो असे अजम्पशन करत नाही, आणि आपल्याला तीच गाढव सवय असते अज्युम करण्याची. डू नॉट अज्युम. हे करू नका, आणि हे न करायचं असेल तर तुम्हाला फॉलोअप करावा लागेल. शेवटचा पॉइंट. ठीक, काय पॉइंट आहे? इट्स प्रोफेशनल डिसिप्लिन. ओमकेश सरांनी जेव्हा तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आला, रजिस्ट्रेशन ग्रुपमध्ये लीड टू कस्टमरला जेव्हा तुम्ही आला, किंवा जसं आता फर्स्ट ऑर्बिट मधले पण मेंबर्स येतात, किंवा आमचे जे क्लायंट जे आहेत त्यांच्या पण स्टाफ येतात हे सेशनला, तर त्या ठिकाणी पण ओमकेश सर काय करतात माहिती का, दुपारी एकदा पाठवतात लिंक, सेशन सुरू होण्याच्या अगोदर एक लिंक पाठवतात, आणि त्यानंतर लिंक सेशन सुरू झाल्यावर सुद्धा लिंक पाठवतात. तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झाला, रजिस्ट्रेशन ग्रुपमध्ये, तुम्हाला ओमकेश सरांनी फोन केला, सर नमस्कार ओमकेश मुंडे बोलतोय, आपलं सेशन उद्यापासून सुरू होतं, मग ते थोडं बघून घ्या पेमेंटचं काय ते. येतो की नाही तुम्हाला फोन ओमकेश सरचा, मला सांगा आलाय की नाही, येस और नो. तुम्ही ओमकेश सरांचा मेसेज पाहिला का? करतात ना ओमकेश सर फोन, उद्यापासून सेशन सुरू होतंय, मेसेज करतात की हे सुरू होतंय, ते होत इतक्या वाजता आहे वगैरे वगैरे. मी पण टाकला, म्हणजे सेशनला येण्यापूर्वी मी पण फर्स्ट ऑर्बिटला टाकला, आपल्या बऱ्याच ग्रुपला मी स्वतः मेसेज टाकला की आजचं सेशन चुकवू नका. लिहिला की नाही मेसेज? का लिहिला? मला गरज आहे का? तुम्ही आला काय गेला काय, मला फरक पडतो का? मला फीस तर मला मिळालेली आहे. तुम्ही आला काय गेला काय मला काही फरक पडत नाही, पण तरी का केलं? कारण ही प्रोफेशनल पद्धत आहे. दिस इज प्रोफेशनलिझम. फॉलोअप करणे हे प्रोफेशनलिझम दाखवतं, आणि लोकांना प्रोफेशनलिझम आवडतो. येते लक्षात? दिस इज डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन. सो यू हॅव टू फॉलो अप. तुम्हाला चांगलं वाटो, तुम्हाला वाईट वाटो, तुम्ही बिमार असाल, तुमच्या घरात काही झालं असेल, इफ यू आर क्लोजर, इफ यू वॉन्ट टू क्लोज, यू हॅव टू फॉलो अप. तुम्ही कारण सांगून जमणार नाही. आणि किती दिवस फॉलोअप? 21 डेज. 21 दिवसाचा फॉलोअप ठेवा. मनाने, आपल्या मनामध्ये असे इमले बांधू नका की त्याला तसं झालं असेल तर. तुमचं इमले बांधणं बंद. तुम्ही यू हॅव टू फॉलो अप. का होत नाही क्लोजिंग बघूया. या गोष्टी आजच्या सेशन मधल्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या. का? कारण ह्या गोष्टी आपण लॉंग टर्म साठी करतोय. लक्षात घ्या, ही मला तुम्हाला सवय लावायची आहे. पहिल्यांदा हॅबिट नंतर डिसिप्लिन, आणि डिसिप्लिन नंतर सिस्टीम बनत असते. तुम्ही म्हणाल सर तुमचा सेशन केला, मला काहीच फायदा झाला नाही. कसं होईल? तुम्हाला हे गोष्टी अंगीकाराव्या लागतील, हे आतमध्ये उतरवावं लागेल. मी माझा स्वतःचा जो बिझनेस जेव्हा बंद केला ना, तेव्हापासून आतापर्यंत जेव्हा कोचिंग फील्डमध्ये आलोय तेव्हापासून एक डिसिप्लिन मेंटेन केलाय, आणि त्याचे रिझल्ट दिसत आहेत. सो तुम्हाला रिझल्ट दिसायचे असतील, यू हॅव टू बी डिसिप्लिन्ड, आणि म्हणून फॉलोअप करायचा असतो. आणि इथे जसं मी तुम्हाला दाखवलंय, जसं प्रेझेंटेशन केलं, निगोशिएशन केलं, नर्चरिंग केली, फॉलोअप केला, तुमचा क्लोज कुठेच जाणार नाही. पण तुम्ही ही जर स्टेप चुकवलात, किंवा तुम्ही ही नर्चरिंगची स्टेप जर चुकवलात आणि म्हणलात सर मला क्लोजिंग होत नाहीये, तुम्ही काय हत्तीच्या कानातून नाही पडलेले की तो लीड तुमच्याकडे असे पैसे घेऊन येणार आहे. नाही, यू हॅव टू बी प्रोफेशनल. यू हॅव टू फॉलो दिस प्रोसेस.
या प्रकाराने जर प्रोसेस केलात तर तुम्हाला फॉलो केलात तर तुम्हाला क्लोजिंग येणारच. कारण हे जे 10 कारणं सांगितले ना, ह्या 10 कारणांच्या बाहेर तर फार लीड नसतात. हे 10च कारण आहेत. याच्यासाठी फॉलोअप करायचं आहे. आणि हे जर तुम्ही फॉलोअप केला तर तुमच्याकडे डिफिकल्ट लीड सुद्धा क्लोज होऊ शकतात. सो आजच्या सेशनमध्ये एवढाच. उद्याच्या सेशनमध्ये अजून वेगळे पॉईंट. आजचा सेशन कसा वाटला तुम्ही सांगू शकता. तुमच्याकडे पुढचे 2 मिनिटं आहेत. आजचा सेशन